नेते शरद पवारांची जळगावात बैठक सुरू झालेली आहे। रावेरमधील पक्षांतर्गत नाराजीचा फटका टाळण्यासाठी पवारांची चर्चा आहे। जामनेरमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत ही चर्चा सुरू झालेली आहे। माजी आमदार संतोष चौधरी नाराज असल्याने लोकसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। सचिन गोसावी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सचिन, शरद पवारांची जळगावात बैठक सुरू झालेली आहे, या बैठकीत नेमकं काय घडण्याची शक्यता आहे? निश्चितच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नुकतंच त्यांचं जळगाव विमानतळावर आगमन झालेलं आहे आणि आगमन झाल्यानंतर विमानतळाच्या बाजूला जो कक्ष आहे त्या कक्षात त्यांची आता प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू होती। कारण आपण जर बघितलं तर रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीचा एक गट आणि माजी आमदार संतोष चौधरी हे नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं आणि ते नाराज असून त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंद करणार असल्याची देखील एक चर्चा होती। त्यामुळे कुठेतरी पक्षाला याचा ऐन लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो म्हणून शरद पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत। त्यांचे जामनेरमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे।